वाजता होते तेव्हा सुद्धा मी घरी न बसता तुमच्यासाठी रडत राहिलो. आणि आज नुसतं एक एक फोटोचं काय मजा केला तुम्ही फार काय 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 बोला मला सगळं या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं म्हणलं एका एकाला उत्तर द्यायचं म्हणलं तर मी थोडं पूर्ण मला माहित आहे मी काही करायला गेलं तर एक बाजू माझ्या काय विरोधात आहे. पण मी माझ्या समाज बांधवांना एवढं कळकळीत सांगायलो की मी शेवटपर्यंत. पवन करवरचा हा व्हिडिओ बघितला. पवन करवर या नावाला तुम्ही परिचित असालच. मात्र पवन करवरनं आता एक मोठा निर्णय घेतलाय. तो निर्णय काय आहे? पवन करवर सोबत असं काय घडलं की तो यामुळे रडतोय? नेमकं काय झालंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, पवन करवर अतिशय लक्ष्मण हाकेचा जवळचा किंवा एक विश्वासू सहकारी मानला जाणारा असा हा पवन करवर आहे. या पवन करवरनं जरी त्याची उंची कमी असली तरी सामाजिक उंची मात्र त्याची अगदीच उंची गाठलेली आहे. कारण या उंचीला एवढंच महत्व ओबीसी समाजामुळे आले की काय अशा प्रकारचा प्रश्न पडतोय. कारण जो लक्ष्मण हाके सारखा माणूस स्वतः पुढे येऊन लढतोय आणि त्याचा कट्टर कार्यकर्ता म्हणून हा पवन करवर लढला. पवन करवरवर मारहाण झाली. पवन करवरला कुठेतरी मराठा समाजाचं किंवा याच्या विरोधात बोलल्यामुळे कशा प्रकारे त्रास झाला हे आपण पाहिलं. पण आता या पवन करवरनं काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांची म्हणजेच मराठ्यांचा अगदीच देव मानणारे, ज्या माणसाला मराठी देव मानतात अशा प्रकारचे मनोज जरांगे पाटील या पाटलांची भेट या पवन करवरने घेतली. आता या पवन करवरने ज्या वेळेस ही भेट घेतली ना त्यावेळेस ओबीसी समाजातील काही लोक म्हणजेच धनगर समाजातील असतील किंवा वंजारी समाजातील असतील किंवा ओबीसी समाजामध्ये जेवढे काही जाती येतात तेवढ्या सगळ्या जातीचे लोक पवन करवरला फोन करून किंवा त्याच्या लाईव्हवर जाऊन त्याच्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करू लागले, शिव्या देऊ लागले. आणि ते फक्त कशामुळे तर त्यानं फक्त मनोज जरांगे पाटलांचा सत्कार केला. आता पवन करवरचं याच्यामध्ये काय चुकलं? पवन करवर एक सामाजिक भान जपायला गेला. त्या ठिकाणी सप्ताह सुरू होता. सप्ताह तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 7 दिवसांचा, तिथं कुठेही जातीभेद नसतो अशा प्रकारचं त्याचं स्वतःच म्हणणं आहे. मग त्या ठिकाणी जातीभेद नसताना त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येणार होते. मग पवन करवर तिथं गेला आणि त्या ठिकाणी पवन करवरच्या हाताने जरांगे पाटलांचा सत्कार करण्यात आला आणि स्वतः पवन करवरने सगळी तयारी या सत्काराची केल्याचं माहिती सांगण्यात येत आहे. मग जर एखाद्या माणसाला कुठेतरी भेटलाय तो माणूस अगदी समाजाचा आहे, कुठल्या तरी मोठ्या समाजाचा एक मोठा माणूस आहे किंवा मोठा ज्या समाजाला मानतो आपण तो समाजाचा एक मोठा नेता आहे, तर त्या माणसाला सत्कार करणं किंवा त्या माणसाचा कुठेतरी आदर करणं हे कुठं चुकलं का अशा प्रकारचा प्रश्न पवन करवरनं निर्माण केला. मात्र लोकांनी त्याला एवढा त्रास दिला की त्याने एक निर्णयच घेतलाय. आणि तो निर्णय म्हणजे तो एका लाईव्ह मध्ये म्हणाला की मी ओबीसी समाजासाठी काम केलं, मी ओबीसी समाजासाठी हात गळ्यात घालून हिंडलो, मात्र त्यावेळेस मला कुठेही त्यांची ओबीसी समाजाची साथ मिळाली नाही एवढी. पण आज मी थोडं काय विरोधात गेलो, थोडी काय माझ्याकडून चूक झाली किंवा थोडं काय त्यांना भेटलो तर आज एवढा समाज एकवटलाय, त्यावेळेस एकवटला नाही. म्हणजे ज्यावेळेस मला मार दिला, ज्यावेळेस मी मार खाल्ला त्यावेळेस हा समाज एकवटला नाही, मग आज हा समाज काय एकवटतोय अशा प्रकारचा प्रश्न श्री पवन करवर हा अतिशय कुठेतरी कट्टर कार्यकर्ता लक्ष्मण हाके सारख्या माणसाचा आणि या माणसानं या पवन करवरनं हा प्रश्न निर्माण केलाय. मग आता हा प्रश्न तर यानं निर्माण केलाय, या सगळ्या गोष्टी तर खऱ्या आहेत, पवन करवरचं तर काय चुकलं नाही. मग नेमकं झालंय काय? मग ओबीसी समाजाला राग कशाच येतोय तर राग फक्त मनोज जरांगे पाटलांचा आहे. कारण मनोज जरांगे पाटील एक मोठं व्यक्तिमत्व आहे. अगदीच मराठ्यांच्या किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही जरी अन्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाणारा एकमेव माणूस आहे सध्या, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी या लोकांवर परिणाम झालाय का अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतोय. आणि अशा प्रकारची जी काही आहे ती दुफळी आता या दोन समाजामध्ये पुन्हा एकदा दिसून आलेली आहे. पण पवन करवरची काय चूक झाली आहे का तर चूक अजिबात नाहीये. त्याचं काय चुकलं अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत. कारण पवन करवरनं याच्या आधी सुद्धा
कुठेतरी सामाजिक भान ठेवण्यासारखे काही कार्यक्रम केलेले आहेत. सामाजिक कुठेतरी जे म्हणतो आपण की एक साम्यकता जोपासण्याचं काम स्वतः पवन करवरने केलेलं आहे. त्याच्यामुळे जरी तो विरोधात असला किंवा जरी ओबीसी असला किंवा जरी तो मराठा असला किंवा कुठल्याही कास्ट असला, कास्टची देणं घेणं नाही, तर त्यानं बऱ्याच प्रकारे काही चांगली कामं सुद्धा केलेली आहेत आणि हे चांगली कामं खरंच या माणसाला मानावं लागेल. त्याचं हृदय मोठं आहे की एखाद्या माणसाला अशा प्रकारचं वेगळ्या समाजाचा असून किंवा हो समाजाचा कट्टर कार्यकर्ता आहे. कारण सामाजिक माणसं अशा प्रकारची गोष्ट कुठली करत नाहीत, तर त्यानं केली ही गोष्ट आणि कुठेतरी तो चुकीचा वाटत नाही, कारण जातीभेद याच्यामध्ये कुठेही नाही आणि जी सामाजिक मानसिकता असते ती खरी पवन करून जोपासली आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या पवन करवरच्या या गोष्टीबद्दल, या प्रकरणाबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.